डॉक्टर अमृत सारंगधरसा पहिलवान यांच्या 75व्या आणि सौ सुमन अमृतसा पहिलवान यांच्या 70व्या अमृत महोत्सवी जन्मोत्सवाचे औचित्य साधून त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित अमृतवाणी या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन सोहळा येवला येथील सिद्धार्थ लॉन्सवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रविवारी पार पडला। या प्रसंगी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की डॉक्टर अमृतराव आणि सुमनताई यांचा 75 आणि 70 वर्षांचा हा जीवन प्रवास केवळ वयाचा टप्पा नसून तो अनुभव, संघर्ष, संस्कार आणि कर्तृत्वाचा अमूल्य ठेवा आहे। अमृतवाणी हे केवळ आत्मचरित्र नसून एका काळाचा दस्तऐवज आहे। यातून तरुण पिढीने कष्ट, प्रामाणिकपणा, कुटुंबनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घ्यावी। शिक्षणामुळे कुटुंब व समाज सक्षम होतो असेही त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमात कोणतीही भेटवस्तू, हार अथवा शाल न स्वीकारता संकलित स्नेहरुगाची दानराशी स्वामी मुक्तानंद शैक्षणिक संकुलास अर्पण करण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला। तसेच पहिलवान परिवाराकडून या जन्मोत्सवानिमित्त 51,000 रुपयांची देणगी संस्थेत देण्यात आली। गुरुदेव सिद्धपीठतर्फे 21,000 रुपयांची देण चेक स्वरूपात देण्यात आली। या सोहळ्यात शिक्षक आमदार किशोर दराडे, माजी आमदार मारुतराव पवार, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, नगराध्यक्ष राजनर लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, वसंतराव पवार, डॉक्टर किशोर पहिलवान, डॉक्टर किरण पहिलवान, प्रेमचंद पहिलवान, बाळूभाऊ पहिलवान, कुणाल दराडे, विलास कट्यारे, डॉक्टर अमोल पहिलवान, अक्षय पहिलवान, येवला शहर आणि तालुक्यातील डॉक्टर्स तसेच स्वामी मुक्तानंद विद्यालयातील संचालक मंडळ आणि शिक्षक वृंद तसेच नातेवाईक, मित्रपरिवार यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। कार्यक्रम दिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित अमृतवाणी या आत्मचरित्र ग्रंथाचं प्रकाशन त्यासाठी या मंचावर उपस्थित असलेले नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, परिवार किशोररावजी धनगे, अमृत क्षीरसागर, कुणाल दराडे, दीपक गायकवाड, सर्व नगरसेवक, मुक्तानंद पुस्तकाचं जे आहे आमच्या सगळ्यांच्या आणि तुमच्या खूप मनामध्ये आदर आहे। कारण सुरुवातीला ज्यावेळेला मी तिथे आलो 2004 मध्ये, त्या परिवार सर आणि या सगळ्या कुटुंबियांनी जे आहे, ज्यामध्ये आणखी ते सकारात्मक प्रमुख लोक आहेत, त्यांच्या बरोबरीने जे मला पूर्णपणे सहकार्य केले, माझ्या कामामध्ये सहकार्य केलं, माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि म्हणून या परिवार कुटुंबाबद्दल जे आहे मला खूप खूप आदर आहे। तेव्हा आपण सगळ्यांनी जे आहे, डॉक्टरनी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं किंवा हे छोटे गव्हर्नमेंटचं आहे, आता कोण डॉक्टर आहे, कोण नाही आहे, कोणाची नेमणूक झाली, कोणाची नेमणूक नाही झाली, त्यावेळेला या सगळ्यांनी मिळून एक कमिटी स्थापन केली डॉक्टरांची आणि वार लावून घेतलं। आपले खाजगी डॉक्टर, पण त्यांनी तिथे जायचं आणि तिथल्या डॉक्टरांना मदत करायची, तिथल्या पेशंटना मदत करायची आणि गव्हर्नमेंटचे डॉक्टर नसतील तर स्वतःहून विनामूल्य जे आहे त्या लोकांची सेवा करायची। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रार्थना करतो, अमृतराव, डॉक्टर अमृतराव आणि सुमनताई हा केवळ वयाचा टप्पा नाही आहे। वय वाढवायला आपल्याला काही करावं लागत नाही, बाकी अनेक गोष्टी करण्यासाठी काहीतरी करावं लागतं, पण वय हे वाढतच असतं। काही नाही केलं तरी ते वाढत आहे, घरी बसून राहिलं तरी वाढत आहे, बाहेर काम करत राहिलं तरी वाढत आहे, ते थांबतच नाही। पण ते वय वाढत असताना आपण या वाढलेल्या वयामध्ये काय काम केलं, कशात तरी समाजामध्ये वाढलो, समाजाची सेवा केली, हे महत्त्वाचं आहे। सुमनताईंना मी विशेष त्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या महिलांचं की आपल्या घरामध्ये शांतता ठेवावी
आपले जे पती आहेत त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करावी आणि पूर्णपणे साथ द्यावी. हे जे आपलं कल्चर आहे हे कल्चर या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 70 आणि 75 पॉईंट लग्न कधी झालं काही कल्पना नाही, पण नाही असे 40-45 वर्ष झालीच. तोपर्यंत एकमेकांना सांभाळून घेणं आणि काम करणं. नाहीतर आजकाल त्याला काय झालं अनेक गोष्टी असतात. एकाची 36 गुण किती गुण असतात मला काही कळत नाही. 36 गुण कधी कधी सगळे 36 गुण जमलेले असताना सुद्धा लग्न झाल्यानंतर 2 वर्षामध्ये हा इकडे तिकडं आणि काहीच न बघता ज्यांची लग्न होतात ती सुद्धा त्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला साथ देतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण एखाद्यानं जे आहे जे दुकानात जोडून या जण उत्तम व्यवहार उदास विचारायला घ्यायचं तरी जो उत्तम प्रकारे जण जोडतो आणि अतिशय चांगल्या मार्गाला जास्त विचारानं समाजासाठी खर्च करतो तो लक्षात राहतो. तो समाजाच्या लक्षात राहतो, शहराच्या लक्षात राहतो. तो स्वतःसाठी जगला तो जगला नाही, जो दुसऱ्यासाठी जगला तोच खरा जगला हा त्याचा अर्थ आहे. म्हणून काही लोकांना पटणार नाही म्हणजे विचार, परंतु अनेक लोक जे आहेत घरातलं माणूस केलं तर ते प्रत्येक वर्ष आपलं 50,000 माणसं घेऊन आणि आपण मी नेहमी जमतो. अरे बाबा हे करण्याऐवजी एखाद्या शाळेला जे आहे 2-4 वर्ग बांधून द्या आणि तिथे नाव लिहून टाका की अमुक या तुमच्या वडिलांच्या याच्या विद्यार्थी जे आहे हे रूल्स बांधून दिले ते नाही ना. मुलं शिकतील, मुली शिकतील. काही लोक विरोध माझा विरोध नाही, तुम्ही काय करा तर आपण काय सांग. पण जेवणार लोक काहीतरी व्यवस्था करणार, 50,000 लोक जेवणार, आज जेवलं उद्या विसरणार, जेवण असंच होतं तसंच होतं त्याच्यावर चर्चा होणार. त्यापेक्षा त्या अशा दिवसाला शिक्षणामध्ये शाळांमध्ये कॉलेजांमध्ये आपल्या आजूबाजूच्या ठिकाणी ज्या त्रुटी असतील तिथं मदत करायला पैशाची ते अनेक वर्षापर्यंत जे आहे ते नाव आपोआप तिथे राहील आणि लोकांच्या सुद्धा मुला मुलींच्या उपयोगी ते पडत. माननीय वसंतराव पवार साहेब हे आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं हृदयापासून मनापासून स्वागत. प्रसार करण्यामागे माझा वैयक्तिक कोणताही उद्देश नाहीये. ज्या समाजामध्ये आपण मोठे झालेलो असतो त्या समाजाचं एक दडपण आपल्यावर असतं आणि मी माझ्या आयुष्यातले 75 वर्ष कसे व्यतीत केले हे या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. मित्रांनो, मी घडविण्यामध्ये नुसते माझे आई वडील वगैरे कारणीभूत नाही तर पूर्ण समाज कारणीभूत याला. कारण समाजाचं लक्ष आपल्यावर नेहमी असतं आणि आपण कशा पद्धतीने वागावं याचं मार्गदर्शन आपल्या संस्कारातून समाजातून आपल्याला मिळत असतं. म्हणून आजच्या या प्रसंगी मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ऐकायचंय तुम्हाला त्या टॉनिकचं नाव काय? मित्रांनो, त्या टॉनिकचं नाव आहे जबाबदारी. मनुष्याने जीवनामध्ये जबाबदारीने काम केलं तर त्याला अपयश काय असतं हे माहिती. खूप आनंदाचा आहे. आमचे लाडके बाबा 75 इयर्स पूर्ण करीत आहे. बाबा, तुम्हाला अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन कलर सोनोग्राफी डिजिटल एक्स-रे ICU NICU सुसज्ज ऑपरेशन थिएटर फिजिओथेरपी किमोथेरपी स्त्रीरोग व प्रसूती विभाग यूरोलॉजी विभाग एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग कॅन्सर शस्त्रक्रिया मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस अनुभवी प्राध्यापक सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी आजच संपर्क साधा अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला तंदुरुस्त आरोग्य उज्ज्वल भविष्य। सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास। आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो।